महाराष्ट्र नागरी निवडणुकांच्या सुरुवातीच्या सत्ताधारी महायुतीला स्पष्ट आघाडी दिसताना पाहायला मिळते। त्यांनी 192 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी घेतली आहे, तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपी 107 संस्थांमध्ये आघाडीवर असताना दिसून येते। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना 48 संस्थांमध्ये आघाडीवर आहे। विरोधी पक्ष एमव्हीए सध्या 46 संस्थांमध्ये आघाडीवर असताना दिसून येत आहे। 288 नगर परिषदा आणि नगर पंचायतींपैकी 253 मध्ये मतमोजणी सुरू आहे, तर उर्वरित संस्थांचे निकाल येणं अजून बाकी आहे। भाजपने याआधीच 3 जागा बिनविरोध जिंकल्या, दोंडाईचा नगर परिषद धुळे आणि सोलापूरचे सदस्य अध्यक्ष बिनविरोध निवडून आले, तर जामेर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा मोठा विरोध झाला नाहीये। एकत्रितपणे हा कल जो आहे तो महायुतीच्या निवडणुकीत मोठा जोरदार पाहायला मिळतोय। महायुतीचा विजय होणार आहे अशी शक्यता दिसून येते। 2 डिसेंबर आणि 21 डिसेंबरला झालेल्या 2 टप्प्यांच्या नागरी मतदानाचा निकाल आज लागणार आहे। सोबतच अनेक शहरांमध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये असताना पाहायला मिळत आहे। भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत आणि यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढाया सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, तर शिवसेना ठाकरे गट काही मतांनी मागे असलेलं पाहायला मिळतंय। काहीच वेळात हा निकाल जाहीर होणार आहे।